नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 2 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर पाहिलं तर मान्सूनचा आस असलेला तुमचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला आहे आणि त्याच भागांकडे पाऊस हा विशेष करून दिसेल. राज्यात थोडेसे कोरड्या वाऱ्यांचे प्रभाव वाढलेत. ऊनसुद्धा आता पडू लागलेला आहे आणि पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळेल. सकाळ सॅटेलाईट इमेज पाहिली तर घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग आहेत. कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी हलकेसे सरी देणारे ढग आहेत. विदर्भाच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण आहे, मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत. मराठवाड्यात जवळपास आता ढग नाहीसे झालेत आणि याही ठिकाणी कसल्याही प्रकारचा पाऊस आता होण्याचा अंदाज सध्या दिसत नाही आहे. सध्या तरी नाही, मात्र येत्या 24 तासात जर आपण अंदाज पाहिला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होईल. घाटाच्या आसपास हलका मध्यम पाऊस राहतील आणि मग तिथून पुढे कोकणात एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस होईल आणि राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये सुद्धा मग नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा भाग आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर हा जो मोठा पट्टा आहे, या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा काही अंदाज सध्या दिसत नाही. हां, झाल्या तर काही ठिकाणी थोड्याशा सरी होऊ शकतात. त्याही 1-2 गावांसाठीच राहतील. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज किंवा सार्वत्रिक मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.